नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजचा आपला पॉइंट आहे प्राइम अँड कंपोजिट नंबर्स, म्हणजेच मूळ व संयुक्त संख्या. यामधला पहिला पॉइंट प्राइम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं पहा, तर नंबर्स हॅव्हिंग वन अँड नंबर इटसेल्फ आर द ओनली टू फॅक्टर्स. म्हणजे एखाद्या संख्येचे एक व स्वतः ती संख्या असे फक्त दोनच विभाजक असतील तर अशा संख्येस आपण मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर असं म्हणू शकतो. म्हणजे त्या संख्येचे फक्त विभाजक काय पाहिजे तर दोनच, एक आणि स्वतः ती संख्या. फॉर एक्झाम्पल घेतलं, समजा आपण एक्झाम्पल घेतलं 5. आता 5 या संख्येचा पहिला विभाजक असेल 1, कारण 1 हा म्हणजे 1 ही संख्या प्रत्येक संख्येचा विभाजक असतो, कारण 1 ने प्रत्येक संख्येला भाग जातो. आणि दुसरा विभाजक असतो स्वतः ती संख्या, म्हणजे 5 ला 5 ने भाग जातोय, बरोबर. म्हणजे 5 हा दुसरा विभाग झाला. प्रत्येक संख्येचा स्वतः तोच संख्या हा सुद्धा विभाजक असतो. तर पहा 5 चे विभाजक झाले 1 आणि 5. आता पहा 2 ने भाग जातोय का 5 ला? नाही. 3 च्या पाड्यामध्ये आहे का? नाही. 4 च्या पाड्यामध्ये नाही. त्यामुळं 5 चे 1 आणि 5 हे फक्त दोनच विभाजक झाले. त्यामुळं 5 ही संख्या काय असेल तर मूळ संख्या असेल. समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं, समजा 13 ही संख्या घेतली. आता 13 चे विभाजक पहिला 1 तर येणारच आहे आणि 13 सुद्धा येणार आहे, कारण 13 च्या पाड्यामध्ये 13 आहे आणि 1 च्या पाड्यामध्ये सुद्धा 13 आहे. ओके. त्यानंतर पहा 2 च्या पाड्यामध्ये आहे का? नाही. 3 च्या नाही, 4 च्या नाही, 5 च्या नाही, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 पर्यंत कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये 13 नंतर येत नाही. म्हणजे 13 चे फक्त दोनच विभाजक झाले, 1 आणि 13. म्हणून 13 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे, म्हणजेच प्राइम नंबर आहे. त्यानंतर एखादं एक्झाम्पल घेतलं, समजा 10 घेतलं. तर आता पहा 10 चे विभाजक म्हणजे 10 चा पहिला विभाजक 1 आणि दुसरा 10 तर असणारच आहे. त्यानंतर पहा 2 च्या पाड्यामध्ये 10 आहे, 2 10 म्हणजे 2 हा सुद्धा विभाजक झाला. त्यानंतर 5 दोन्ही 10 म्हणजे 5 हा सुद्धा विभाजक झाला. त्यानंतर 3 च्या पाड्यामध्ये नाही, 4 च्या नाही, 6, 7, 8, 9 च्या नाही. त्याच्यामुळं या 10 चे अवयव म्हणजेच विभाजक किती झाले? 1, 2, 3 आणि 4. 10 चे विभाजक या ठिकाणी 4 होतात. 10 चे 4 फॅक्टर्स आहेत, परंतु आपल्या व्याख्येनुसार यामध्ये कसे फॅक्टर्स पाहिजे तर वन अँड नंबर इटसेल्फ आर द ओनली टू फॅक्टर्स. म्हणजे 1 आणि स्वतःची संख्या म्हणजे 1 आणि 10 हे दोनच फॅक्टर असायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी 4 फॅक्टर आले. त्यामुळे 10 ला मूळ संख्या म्हणता येणार नाही. हा लक्षात. तर यामध्ये पहा पहिली मूळ संख्या कोणती असेल तर पहिली मूळ संख्या म्हणजेच 2 ही पहिली मूळ संख्या असते, कारण 2 चे सुद्धा फॅक्टर 1 आणि 2 असे दोनच फॅक्टर असतात. त्यानंतर 3, ओके, 3 चे सुद्धा 1 आणि 3 असे दोनच फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 4. आता 4 ही समसंख्या आहे, म्हणजे समसंख्या इथून पुढे म्हणजे पहिली 2 सोडली तर इथून पुढच्या ज्या काही समसंख्या आहेत त्या मूळ नसणार आहेत, कारण समसंख्या म्हणजे तिला 2 ने भाग जातो. ओके, 4 ला 2 ने भाग जातो म्हणजे 4 चे अवयव काय होतील? 1, 4 हे तर 2 असणारच आहेत आणि दुसरा कुठला असेल तर 2 सुद्धा असणार आहे. म्हणजे 4 चे विभाजक 3 झाले. त्यामुळे 4 ही काय म्हणता येणार नाही? मूळ संख्या म्हणता येणार नाही. म्हणजेच इथून पुढच्या समसंख्या आपण विचारात नाही घेतल्या तर चालतील, कारण त्या मूळ नसणार आहेत, कारण त्याच्यामध्ये 2 न त्या ठिकाणी भाग जातो. म्हणजे आता विषम संख्या आपल्याला चेक करावं लागतील. मग त्यामध्ये 5, मग आताच पाहिलं आपण 5 चे फक्त 2च विभाजक आहेत, त्यामुळे 5 ही सुद्धा काय असेल? मूळ संख्या असेल. आता 6 ही समसंख्या आहे, त्यामुळं मूळ नसणार आहे. त्यानंतर 7, आता 7 चे सुद्धा 1 आणि 7 असे दोनच विभाजक आहेत, त्यामुळे 7 ही सुद्धा मूळ संख्या असेल. त्यानंतर 8 नाही येणार कारण सम आहे. 9, आता 9 विषम आहे, परंतु 9 ला 3 ने भाग जातो. म्हणजे थोडक्यात कसं तर 9 मूळ संख्या येणार नाही, कारण 3 ने भाग जातो. म्हणजे एखादी संख्या दुसऱ्या एखाद्या संख्येच्या पाड्यामध्ये असेल तर तिला मूळ म्हणता येणार नाही, आणि ती संख्या दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये नसेल म्हणजे 1 आणि स्वतः ती संख्या सोडून, तर तिला आपण काय म्हणू शकतो? मूळ म्हणू शकतो. म्हणजे 9 हे 3 च्या पाड्यात आहे म्हणून 9 ही मूळ नाही. त्यानंतर 10 समसंख्या आहे, मूळ नाही, किंवा 2 च्या पाड्यामध्ये आहे, 5 च्या पाड्यामध्ये आहे, पाहिलं आपण.
त्यानंतर 11चे 2 विभाजक आहेत म्हणजे 11 ही सुद्धा मूळ संख्या असेल. त्यानंतर 12 समसंख्या नाही येणार. 13 आताच पाहिली मूळ संख्या. त्यानंतर 14 समसंख्या असल्यामुळे येणार नाही. 15 आता 15चे विभाजक विषम आहे परंतु 3च्या पाड्यामध्ये 15 आहे, 5च्या पाड्यामध्ये आहे त्यामुळे 15 मूळ संख्येमध्ये येणार नाही. 16 नाही येणार. त्यानंतर 17 येईल कारण 17चे सुद्धा 2च विभाजक आहेत. 17 दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये नाही, 1 आणि 17 सोडून, त्यामुळे 17 ही मूळ संख्या असेल. 18 येणार नाही. त्यानंतर 19 ही सुद्धा मूळ संख्या असेल आणि 20 येणार नाही. अशा प्रकारच्या पुढे मूळ संख्या असतील. म्हणजेच पहिली मूळ संख्या काय असेल, 2 ही पहिली मूळ संख्या असेल. आणि यामध्ये या संख्येला आपण काय म्हणू शकतो, ओनली 1 इव्हन प्राईम नंबर इज 2. म्हणजे एकमेव सममूळ संख्या कोणती असेल तर 2 ही असेल. कारण इथून पुढच्या ज्या काही समसंख्या आहेत त्या मूळ नाहीत आणि ज्या मूळ असणार आहेत त्या समसंख्या नसणार आहेत. त्याच्यामुळं हे ओके. तर यामध्ये पहा, तर 1 ते 100 मध्ये, आता 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतात ते पाहूया. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आणि 1 ते 1000 यामध्ये एकूण किती संख्या असतील तर 168 मूळ संख्या असतील. म्हणजे अशा प्रकारे आपण प्राईम नंबर हा पॉइंट पाहिला. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. यानंतरचा पुढचा पॉइंट पाहूया आपण, कॉम्पोजिट नंबर्स म्हणजेच संयुक्त संख्या. यामध्ये काय म्हटलं पहा, द नंबर्स हॅव्हिंग मोर दॅन 2 फॅक्टर्स. म्हणजे एखाद्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतील तर अशा संख्येला आपण संयुक्त संख्या असं म्हणू शकतो, म्हणजेच कॉम्पोजिट नंबर. उदाहरण घेऊया. तर पहा, पाठीमागे एक्झाम्पल घेतलं होतं 10 किंवा 9 हे एक्झाम्पल घेतलं. आता 9चे विभाजक, तर पहिला विभाजक 1 तर येणार आहे आणि 9 सुद्धा येणार आहे. त्यामध्ये आता 9 कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहे, 3च्या आहे. 3 त्रिक 9 म्हणजे 3 हा सुद्धा या संख्येचा विभाजक झाला. म्हणजे या ठिकाणी 2 पेक्षा जास्त विभाजक आले म्हणजे 3 विभाजक झाले. म्हणजे 9ला आपण संयुक्त संख्या असं म्हणू शकतो. त्यानंतर समजा दुसरं समसंख्या कोणतीही घेतली 2 सोडून, 2 पेक्षा पुढच्या ज्या काही समसंख्या आहेत त्या सर्व संयुक्त संख्या येणार आहेत. कारण त्याच्यामध्ये 2 हा त्या संख्येचा विभाजक असतो. म्हणजे पहिलं 1 त्यानंतर 12 हे 2 विभाजक तर झालेच आणि 2 हा सुद्धा त्याचा विभाजक येणार आहे. कारण 2 ने 12ला भाग जातो म्हणजे समसंख्येला 2 ने भाग जातो म्हणजेच 2. त्यानंतर आणखीन असणार आहेत बेस सख्ख 12 म्हणजे 6 सुद्धा येणार आहे. त्यानंतर 3 चौक 12 म्हणजे 3 आणि 4 सुद्धा येणार आहेत. आणखीन कोणता येऊ शकेल, तर एवढे विभाजक झाले. तर पहा 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 12चे 6 विभाजक झाले. म्हणजे 2 पेक्षा जास्त 3 जरी आले तरी त्याला संयुक्त संख्या म्हणू शकतो. इथं 3 आलेत, इथं किती आलेत 6 आलेत म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या असेल. म्हणजेच ज्या मूळ संख्या नाहीत त्या संयुक्त असणार आहेत आणि ज्या संयुक्त नाहीत त्या मूळ असणार आहेत. ओके, फक्त 1 ही संख्या सोडून, म्हणजे 1 ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. पहिली संयुक्त संख्या आपण पाहूया. पहिली संयुक्त संख्या कोणती असेल तर 4 ही पहिली संयुक्त संख्या असेल. कारण पहिली मूळ संख्या 2 होती, त्यानंतर 3 पण होती मूळ, त्यामध्ये आता 4 ही संयुक्त संख्या येणार. त्यानंतर 5 ही मूळ आहे म्हणजे 6 ही संयुक्त संख्या येणार. समसंख्या सर्व तर येणारच आहेत. त्यामध्ये विषम संख्या तुम्हाला चेक करावं लागतील. 7 ही मूळ आहे त्यामुळे नाही येणार. 8 ही संयुक्त मध्ये येईल. आता 9 आताच पाहिलं ही संयुक्त असेल. त्यानंतर 10 ही सुद्धा संयुक्त असेल कारण 10 हे 2च्या पाड्यामध्ये आहे, 5च्या पाड्यामध्ये आहे. 11 ही मूळ संख्या आहे त्यामुळे संयुक्त नसणार आहे. 12 समसंख्या असल्यामुळं किंवा इथं पाहिलेच एक्झाम्पल संयुक्त संख्या असेल. त्यानंतर 13 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 14 ही संयुक्त संख्या असेल. त्यानंतर 15 सुद्धा असेल कारण 15 3च्या पाड्यामध्ये आहे, 5च्या सुद्धा पाड्यामध्ये आहे. त्यानंतर 16 ही सुद्धा संयुक्त असेल. 17 ही मूळ संख्या आहे त्यामुळे 17 येणार नाही. 18 ही सुद्धा संयुक्त मध्ये येईल आणि त्यानंतर 20 येईल कारण 19 ही मूळ संख्या आहे. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या संयुक्त संख्या असणार आहेत. म्हणजेच पहिली संयुक्त संख्या कोणती असेल तर 4 ही पहिली संयुक्त संख्या असेल. आणि पहिली मूळ संख्या आपण पाहिलं, पहिली मूळ संख्या काय होती तर 2 ही होती. म्हणजे 1 पासून सुरुवात व्हायला पाहिजे होती परंतु 2 ही पहिली मूळ संख्या झाली. मग त्यामुळे 1 ला काय म्हणू शकतो, आता इथंही 1 आलं नाही. संयुक्त संख्येमध्ये सुरुवात कुठून झाली 4 न, म्हणजे 1 ही मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. लिहू शकता तुम्ही 1 इज अ नायदर प्राईम नॉर कंपोजिट. ओके, त्याच्या अगोदर काय करूया तर ह्यामध्ये किती संख्या असतात पाहूया. संयुक्त संख्या
आता 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या असतील तर 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या असतात आणि 1 ते 1000 मध्ये 1 ते 1000 मध्ये 831 संयुक्त संख्या असतात. मग आपण म्हटलं 1 इज अ नायदर प्राईम. काय म्हटलं 1 इज अ नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट म्हणजे एक ही मूळही नाही व संयुक्तही नाही. एकला मूळही म्हणायचं नाही आणि संयुक्तही म्हणायचं नाही. म्हणजेच मूळ संख्या 2 पासून सुरू झाल्या, संयुक्त संख्या 4 पासून सुरू झाल्या आणि एकला मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे अशा प्रकारे पाहिलं आपण 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या असतात आणि मूळ किती असतात तर 25. 74 अधिक 25 किती झाल्या 99 आणि 1 हा नंबर म्हणजे 100 झाल्या. म्हणजे 1 ते 100 मध्ये या संख्या असतील. त्यानंतर 1 ते 1000 मध्ये मूळ संख्या किती होत्या 168, संयुक्त संख्या 831 म्हणजे किती झाल्या 999 आणि 1 ही संख्या अशा 1000 झाल्या. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर आजचं हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.